आज विश्वातील सर्वात शक्तिशाली मंत्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या भारतात मंत्राचे उच्चारण आणि त्यांना दिले जाणारे महत्त्व ह्यांना अत्यंत आदराचे स्थान प्राप्त आहे. आपल्या ग्रंथानुसार एखाद्या मंत्राचे उच्चारण जर अचूकतेने आणि शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही केले तर त्या मंत्रामध्ये तो जप करणाऱ्या व्यक्तीचे जीवन पूर्णपणे पालटून टाकण्याची एक असीम शक्ती असते. पण या उलट जर मंत्राचे उच्चारण तुम्ही बोबड्यापणानं किंवा अयोग्य पद्धतीनं केलं, जर मंत्राचे उच्चारण योग्य पद्धतीनं केलं नाही तर त्यातून अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. परिणामी साधक निराश होऊ शकतो. आता निराश का होऊ शकतो? कारण त्याला त्याचे इच्छित फळ मिळत नाही आणि त्यामुळं मंत्राच्या शक्तीवरील त्याचा विश्वास डगमगू शकतो. आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये लिहिलेला प्रत्येक मंत्र आपल्या जीवनशैलीवर प्रभाव पाडत असतो आणि विश्वात अस्तित्वात असलेले जे ग्रह आहेत ते ग्रह जसे आपल्या कुंडलीनुसार आपल्या जीवनावर आपला प्रभाव टाकत असतात आणि त्या कुंडलीनुसारच जसं आपलं जीवन जात असतं, मग त्या कुंडलीवर अवलंबून आपल्या आयुष्यात हे वेगवेगळ्या प्रकारचे चढ उतार, अनुकूल किंवा प्रतिकूल बदल घडून येत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी काम करतात. आणि मग अशा परिस्थितीत हे मंत्र अत्यंत महत्त्वाचं काम करतात. मंत्राचे उच्चारण करून तुम्ही तुमच्या ग्रहाची वाईट स्थितीसुद्धा बदलू शकता. पण त्यावर तुमची श्रद्धा किती आहे, किंबहुना तुमचा विश्वास किती दृढ आहे त्यावर ते अवलंबून असतं. जेव्हा तुम्ही मंत्राचे उच्चारण पूर्णपणे अचूकतेने करता तेव्हा ते व्यक्तीच्या जीवनात एक संपूर्ण असं परिवर्तन घडवून आणतात आणि तेव्हा तुमचं जीवन सुख, समृद्धीनं आणि समाधानानं भरून जातं आणि तुमच्या आयुष्यात आनंद येतो. तुमच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे मंत्र. जेव्हा हे मंत्र जागृत होतात तेव्हा ते व्यक्तीच्या अंतर्मनातील असीम शक्तींना मुक्त करतात. या मंत्राच्या माध्यमातून व्यक्ती सनातन धर्मात व्यक्त केलेल्या देवतांच्या बरोबरीचे स्थान देखील प्राप्त करू शकतात. म्हणजे तेवढी शक्ती प्राप्त होते. आपल्या ग्रंथांमध्ये अशा हजारो मंत्रांचा समावेश आहे, ज्यापैकी प्रत्येक मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक आहे, जे जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय देण्यासाठीच रचले गेलेले आहेत. आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये लिहिलेले मंत्र निर्दोष आणि परिपूर्ण आहेत. त्यातील प्रत्येक अक्षरामध्ये व्यक्तीच्या जीवनाचे मूळ स्वरूप पूर्णपणे बदलून टाकण्याची शक्ती आहे. आपल्या आयुष्यात प्रचंड असा सकारात्मक बदल घडवण्याची शक्ती ह्या चमत्कारिक मंत्रांमध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचं पठण पूर्ण श्रद्धेने आणि अढळतेने कराल, निष्ठेने करता, तेव्हा खरोखरच हे मंत्र अद्भुत आणि चमत्कारिक परिणाम घडवून आणतात. विश्वातील सर्वात शक्तिशाली मंत्राविषयी जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर विश्वातील सर्वात शक्तिशाली मंत्र आहे ओम, आणि ह्यालाच सर्वोच्च मंत्र असं म्हणतात. वैदिक ग्रंथामध्ये वर्णिलेल्या प्रत्येक मंत्रांमध्ये ओम हा सर्वात जास्त शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली मंत्र मानला जातो. हा मंत्र ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांचे एकत्रित स्वरूप म्हणून मानला जातो. या मंत्रामध्येच विश्वाच्या निर्मितीचे रहस्य, विश्वाच्या पालनपोषणाचे रहस्य सामावलेले आहे. या मंत्राच्या जपाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणींचे निवारण तुम्ही करू शकता.
आता ओम ह्या मंत्राची व्याप्ती किती मोठी आहे हे तुम्हाला मी सांगतो. ओम हा मंत्र अ, उ आणि म या 3 अक्षरांनी बनलेला आहे आणि ह्या मंत्राद्वारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित आवाहन केले जाते. संपूर्ण विश्व ह्या 3 ध्वनींमध्ये सामावलेले आहे आणि त्याचा नाद विश्वामध्ये अखंडपणे गुंजत असतो. जेव्हा जेव्हा ओम ह्या मंत्राचा जप केला जातो तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा एक प्रवाह प्रवाहित होऊ लागतो. जरी तुम्हाला ही व्हायब्रेशन्स एक्सपिरियन्स करता येणं अशक्य असलं तरी तुम्ही सतत कंटिन्युअस प्रॅक्टिस करून या पॉझिटिव्ह एनर्जीच्या संचारातून ओमचा तो विशिष्ट नाद ऐकू शकता. या मंत्राची शक्ती इतकी मोठी आहे की आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला ओम जोडला आणि त्यांनी सर्व मंत्रांची शक्ती, त्यांचं सामर्थ्य हजारो पटीनं वाढवलं. आता तुम्हाला ओम ह्या मंत्राचा अचूक उच्चार मी सांगतो. ओम हा विश्वातील सर्वात श्रेष्ठ असा मंत्र आहे. या मंत्राचा लाभ साधकाला तेव्हाच मिळतो जेव्हा त्याचे उच्चारण, त्याची विधी आणि त्याचा शिस्तीचं पालन तुम्ही करून मंत्र म्हणता. मला नीटपणे सांगायचं म्हटलं तर ह्या मंत्राचं उच्चारण पहाटेच्या वेळेला सूर्योदयापूर्वी, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, किंवा संध्याकाळी 3 सांजेला तुम्ही अचूकपणे करायला पाहिजे. आणि मंत्रोच्चारण करताना पाठीचा जो कणा आहे तो पाठीचा कणा तुम्ही ताठ ठेवा. मंत्राचं पठण पूर्ण झाल्यानंतर किमान 10 मिनिटं तरी पाण्याचा स्पर्श न करता तुम्ही शांत बसणं अत्यंत गरजेचं आहे, कारण शरीरामध्ये ती व्हायब्रेशन्स तयार झालेली असतात. जे साधक ओम हा मंत्र उच्चारण करतात त्यांनी तामसिक शब्द किंवा तामसिक बिहेवियरपासून आणि अन्नापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं असतं, कारण हे अन्न पचायला जड असतात. तुमच्या आरोग्यावर यामुळे विपरीत परिणाम घडू शकतो आणि त्यामुळं तुम्ही जो मंत्र म्हणताय त्या मंत्राची तीव्रता ही कमी होत असते. ओम मंत्रामध्ये दैवी ऊर्जा सामावलेली असते. म्हणूनच तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे तामसिक पदार्थ कधीही खाऊ नयेत. या मंत्राच्या उच्चारणाने सर्व प्रकारचे वास्तुदोष देखील दूर होतात. ओम मंत्राची अफाट शक्ती आणि त्याचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक हे चिन्ह तुम्ही काढा आणि त्या चिन्हाच्या वरच्या बाजूला ओम हा मंत्र कोरून ठेवा. हा विधी मंगळवारी दुपारी करणे सर्वात शुभ मानले जाते आणि हा जर उपाय तुम्ही केलात तर आर्थिक अडचणी आणि तुमच्या वास्तूशी संबंधित जर काही समस्या असतील तर त्या दूर होऊन जातात. साधकाच्या जीवनात धन, ऐश्वर आणि समृद्धी येते. तुमच्या मनावर कंट्रोल ठेवण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते. राग हा आपल्या विनाशाचं मूळ कारण असतो आणि ह्या रागावर कंट्रोल करण्याची शक्ती ह्या ओम मंत्राच्या उच्चारणामुळे येते. आपले 33 कोटी देवता अस्तित्वात आहेत आणि ह्या सर्व देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या मंत्रांना 3 वेगवेगळ्या मंत्रांमध्ये म्हणजे प्रकारात आपण क्लासिफाय करतो किंवा त्यांना आपण वेगवेगळं असं केलेलं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विशिष्ट असा त्या देवतेचा मंत्र म्हणतो, जे तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे. पण उच्चार आणि उपयोगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सात्विक, तांत्रिक आणि शाबर हे 3 मंत्राचे प्रकार आहेत.
मंत्राच्या प्रत्येक श्रेणीत स्वतःचे असे महत्त्व आहे. जे मंत्र शुद्ध चित्ताने आणि नियमितपणे स्वतःच्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी आपण म्हणतो ते सात्विक मंत्र असतात. जे मंत्र वर्षातून 2दा किंवा 3दा अत्यंत तीव्रतेने मंत्रपठण करून जेव्हा सिद्ध केले जातात आणि त्यांचा वापर जेव्हा आपण तंत्रमंत्र किंवा कोणाला मूठ मारण्यासाठी केला जातो ते तांत्रिक मंत्र असतात. या व्यतिरिक्त मंत्राचा तिसरा प्रकार म्हणजे तो सामान्य बोलीभाषेमध्ये रचलेला मंत्र. या मंत्राची रचना अभिजात भाषेपेक्षा एकदम सोपी असते आणि ह्या मंत्रांना शाबर मंत्र म्हणून म्हटलं जातं. आणि ह्या मंत्रांचा परिणाम देखील तितकाच तीव्र असतो जितका सात्विक मंत्रांचा असतो आणि तांत्रिक मंत्रांचा असतो. मग ओम ह्या मंत्राच्या संदर्भातील माहिती मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली. अजून कोणते शक्तिशाली मंत्र आहेत माहीत करून घ्यायचे असतील आणि शक्तिशाली मंत्र कोणत्या पद्धतीने म्हणायचे आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.